राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या 1 सप्टेंबर 2025 पासून आता सरकार तुम्हाला 10 मोफत वस्तू देणार आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ मोफत मिळतच आहे। यासाठी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही। त्याच धर्तीवर आता तुम्हाला 10 मोफत वस्तू केंद्र सरकारकडून देण्याची घोषणा झाली आहे। यामध्ये 10 मोठ्या भेट वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहेत, जे तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहेत। तुमच्या घरामध्ये जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा एक सुद्धा लाभ भेटणार नाही। तुमच्या घरामध्ये फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी आता या लाभाचा फायदा घेऊ शकता। या योजनेमध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या सुविधा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। रेशन कार्ड धारकांना नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। मागील 3 महिन्यामध्ये तुम्हाला एकत्र गहू आणि तांदूळ एकदाच 3 महिन्यांचं दिलेलं आहे। आता 1 सप्टेंबर पासून सर्व रेशन धारकांना परत एकदा गहू आणि तांदूळ 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहेत। परंतु या धान्यासोबत आता तुम्हाला 10 मोठ्या भेटवस्तू या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये मिळणार आहेत। यामध्ये आता भरपूर मोठमोठ्या वस्तू असणार आहेत, ज्याचा फायदा आता 80 कोटी रेशन धारकांना या ठिकाणी मिळणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन धारकांना यामध्ये आता पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना महिन्याला 1000 रुपयाची पेन्शन देखील आता या 14 जिल्ह्यामध्ये आता मंजूर करण्यात आले आहे। आता नरेंद्र मोदी सरकारने आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये, कुटुंबातील आता रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये पेन्शन मिळणार आहे। म्हणजे आता समजा तुमचं एक घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, त्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 जणांचे मिळून प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। असं प्रत्येक कुटुंबामध्ये 4 ते 5 जण असतात, असं सर्वांची मिळून तुम्हाला रेशन कार्डावरती 1000 रुपये पेन्शन, तसेच 10 वेगवेगळ्या वस्तू आणि गहू आणि तांदूळ आता तुम्हाला 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती आता नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी दिली आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता गहू, जे गहू आहे तर ते गव्हाचा तुम्हाला आटा सुद्धा देणार आहेत। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गव्हाचं जे आहे तर ते गव्हाचे पीठ सुद्धा त्या ठिकाणी आटा जो मिळतो तर ते दळून तुम्हाला त्या ठिकाणी गव्हाचे पीठ सुद्धा देणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे। खरोखर तुम्हाला या ठिकाणी आता रेशन धारकांना महिन्याला 1000 रुपयाची पेन्शन या 14 जिल्ह्यामध्ये देण्याने सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता हा मोठा संधी आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। सरकार सध्या वेगवेगळ्या योजनांद्वारे प्रत्येक रेशन धारकांना आर्थिक मदत करत आहे। काही जणांना भांडी वाटप करत आहे, काही जणांना आता रेशन कार्डावरती विहिरी मंजूर करून देत आहे, काही जणांना घरे मंजूर करून देत आहे। अशाच प्रकारे आता त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 10 वेगवेगळ्या वस्तू आणि महिन्याला 1000 रुपयाची पेन्शन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी असेल तर तुम्हाला माहीतच आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड जे शेतकरी काढलेत त्यांना नमोचे 2000 सरकार देतंय, PM किसानचे 2000 सरकार देतंय। लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला सरकार महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देतंय। अशा वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत असतात। तशाच प्रकारे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना आता त्या ठिकाणी 1000 रुपयाची पेन्शन देण्याची घोषणा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारने केली आहे। सर्वात मोठा 10 वर्षातील ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। जर तुम्हाला 1000 रुपये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती जर घ्यायचं असेल तर नेमकं तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय अटीपात्रता आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुमच्या घरामध्ये यासाठी मतदान कार्ड असायला पाहिजे। म्हणजेच आता तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत तर यापैकी कोणाकडे एका जणाकडे तर त्या ठिकाणी मतदान कार्ड असायला पाहिजे असं सांगितलंय। म्हणजेच जे नागरिक आता मतदान करतात आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे अशा नागरिकांना आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती 1000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये आता एक जर व्यक्तीचं त्या ठिकाणी
वोटर आय डी म्हणजेच मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला सुद्धा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपयाची पेन्शन सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला भरघोस मतदान झाल्याने सरकारच्या माध्यमातून नागरिकांना खुश करण्यासाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे अनेक नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले, तसेच अनेक नागरिकांना 300 युनिट त्या ठिकाणी लाईट सुद्धा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत या ठिकाणी केलेले आहे। त्यामुळे तुम्हाला जर लाईट बिल पण मोफत पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारने एक नवीन योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना काढली आहे। याचा जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। याचा सुद्धा तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा हेच तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला त्या ठिकाणी गॅस सिलेंडर 800-900 रुपयाला तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही। फक्त तुम्हाला 450 रुपयाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना पहिला लाभ देण्यात येतोय। तो म्हणजे 450 रुपयाला तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी गॅस सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे पुढे सांगणारच आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर सरकारच्या माध्यमातून महिलांना तुमच्या घरातील त्या ठिकाणी तुम्हाला स्कूटी वाटप होणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठमोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहेत। तुम्हाला कदाचित हे ऐकून विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून आता 1 सप्टेंबर 2025 पासून सगळ्यात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहेत। त्या ठिकाणी महिलांना स्कूटी देखील या ठिकाणी वाटप होणार आहे, हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आता पुढील ज्या वस्तू आहेत त्या भयंकर फायद्याच्या आहेत, मोठमोठ्या वस्तू आहेत। जर तुम्ही बाजारामध्ये या वस्तू विकत गेला तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी 50,000 60,000 रुपये मोजावे लागतील। एवढ्या मोठ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत। परंतु कोणकोणत्या नागरिकांना हे मिळणार आहे यासाठी अटी पात्रता सरकारने काय लावले आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला 1000 रुपये त्या ठिकाणी आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळवायचे असतील तर त्यासाठी कोणती प्रोसेस आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक बघा, यासाठी अटी पात्रता सरकारने काय लावलेत। सगळ्यात महत्त्वाची अटी अशी लावलेत, तुम्ही भारताचा नागरिक असावा, तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं मतदान कार्ड असावं। बघा, तुम्ही त्या ठिकाणी आता भाजपला मतदान केले, भरघोस मतांनी निवडून आल्याने सरकार खुश होऊन पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठा लाभ या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। जर तुमच्या घरामध्ये 65 वयावरील जर कोणी ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यांच्यासाठी एक वेगळा आनंदाचा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यासाठी भारताचा नागरिक असावा, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं मतदान कार्ड म्हणजेच वोटर आय डी ओळखपत्र पाहिजे। ही सर्व तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे द्यावे लागणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे आणि कोण पात्र होणार आहे, कोणाला 1000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे, कोणकोणत्या व्यक्तीला स्कूटी मिळणार आहे, कोणाकोणाला 450 रुपयामध्ये रेशन कार्डावरती गॅस सिलेंडर मिळणार आहे, आता लगेच पहा। आता बघा, या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत असल्याने रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी कोणताच निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे सर्वात मोठा निर्णय त्या ठिकाणी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आला आहे। जसं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये येतात, PM किसानचे 2000 येतात, नमो शेतकरीचे 2000 येतात, तर तशा प्रकारे आता एक नवीन लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी घेण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित ही बातमी तुम्ही ऐकलेली पण असणार आहे, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता 1 सप्टेंबर पासून तुम्हाला त्या ठिकाणी आता सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी लागू होतोय। तो म्हणजे तुम्हाला रेशन धान्य घेण्यासाठी दुकानामध्ये रांगेत उभा राहण्याची गरज नाही।
अखेर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। त्यामुळे तुम्हाला जर त्या ठिकाणी आता वैताग आला असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी आता रांगेत रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन तुम्हाला घ्यायचा वैताग आला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जे तुम्ही बातमी आता ऐकलेली सुद्धा असणार आहे की 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला वाटप करण्यात येणार आहे आणि त्या 2 टेम्पोद्वारे तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून आता घरी येणार आहेत। यामध्ये 10 वस्तू असणार आहेत वेगवेगळ्या, तसेच मोफतपणे गहू आणि तांदूळ जे मिळतं तर ते आहे असं ते तर तुम्हाला मिळणारच आहे। तसेच तुम्ही एक अर्ज भरला तर तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी 450 रुपयांना मिळणार आहे। तसेच काही नागरिकांना 1000 रुपयाची पेन्शन देखील मिळणार आहे। अशा प्रकारे वेगवेगळा लाभ तुम्हाला रेशनधारकांना या ठिकाणी मिळणार आहे। तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रेशनधारकांना मोफत अन्नधान्य घरी आणून त्या ठिकाणी सरकार देणार आहे। यासाठी कोणकोणती प्रोसेस असणार आहे 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे बघा। यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नोकरीत नसावा, तुमच्या घरामध्ये पेन्शन कोणीही सरकारी घेत नसावं, तसेच तुमचं उत्पन्न आहे तर ते 1 रुपया सुद्धा 2.5 लाखांच्या वरती जाता कामा नये। यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। पहिलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला, त्यावरती तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे। मागील 3 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती नसावं। तसेच तुम्हाला दुसरं महत्त्वाचं कागदपत्र यासाठी लागणार आहे तो म्हणजे 7/12 उतारा। ज्या शेतकऱ्यांची जमीन जास्त आहे त्यांना या वस्तूंचा लाभ कोणताही मिळणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे तुमची जमीन फक्त 5 एकरच्या आतमध्येच पाहिजे तरच तुम्हाला या वस्तूंचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी नेमकं काय काय प्रोसेस आहे आता तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, हा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 1000 रुपयाची पेन्शन कशी मिळवायची हे तुम्हाला सांगणार आहे। कारण पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता कुटुंबाला त्या ठिकाणी जगण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे। तसेच 450 रुपयामध्ये गॅसची टाकी मिळणार आहे। तसेच तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ घरला आणून दिले जाणार आहे। त्याद्वारे सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो जे आहेत तर ते नेमले जाणार आहेत। तर ते तुम्हाला लाभ कसा घ्यायचा ते सांगतोच, परंतु 1000 रुपयाची पेन्शन तुम्हाला जी मिळणार आहे तर त्यासाठी ती पेन्शन बँकेमध्ये येणार आहे आणि ती बँका ज्या आहेत तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाहिजे असं सांगितलंय। त्यामुळे या 10 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे। तर त्या बँका तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे युनियन बँक। बघा, तुमचं जर यामध्ये खाते असेल तर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता पेन्शन ही 1000 रुपयाची मिळणार आहे। त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया, 3 नंबरची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ त्या ठिकाणी आता पोस्ट ऑफिस बँक, इंडियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच ॲक्सिस बँक, तसेच पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कॅनरा बँक, तसेच पुढची बँक सांगण्यात आल्या सगळ्यात महत्त्वाची बँक आहे बँक ऑफ बडोदा। या कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येतोय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 10 वस्तू मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला डाळी आहेत, वेगवेगळ्या हरभऱ्याच्या डाळी, त्यामध्ये तेल मिळणार आहे, रवा मिळणार आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सर्व त्या ठिकाणी रेशनधारक कुटुंबांना एक पेन्शन मिळणार आहे। तर ती 1000 रुपयाची पेन्शन जी आहे तर ती वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिक तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांना मिळणार आहे। ते म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून परत एकदा सरकारने आता वयाच्या 65 वरील पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबासाठी आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। याचा आता GR येणार आहे आणि GR आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे। आता 450 रुपये गॅस सिलेंडर तुम्हाला कसा मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला जे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात तर त्याच्या माध्यमातून सध्याला तर 450 एवढ्या सूटमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मिळणार आहे। परंतु याचा GR आता लवकर राज्य सरकार आणणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणून दिलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कधी दिलं जाणार आहे
तर सरकारच्या माध्यमातून आता बैठक चालू आहे आणि 1 सप्टेंबर पासून हा निर्णय होण्याची शक्यता आहे। परंतु पुढील 2 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला हा मोठा निर्णय घेऊ शकतात, कारण तुम्हाला त्या ठिकाणी येण्या जाण्याचा रेशन धान्य दुकानाला हा जो वेळ आहे तर वाचतो आणि तुम्हाला मोफत धान्य घरी आणून देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर बघा, शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे हा लाभ तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे। तर बघा, तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।